अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुने अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुने अत्रिपुत्रो महातेजो श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय नमः पार्वती पतये हर हर महादेव। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। आज महाभारतामध्ये अध्यात्म ज्ञान आणि त्याला लागणाऱ्या साधनाचं वर्णन। शुकदेव व्यासांना प्रश्न करताय, महाराज अध्यात्मज्ञान विस्तारानं वर्णन करून सांगा। व्यास म्हणतात, हे पुत्रा, अध्यात्मज्ञानाची व्याख्या ही जास्त करता येत नाही। ती समोरचा काय करतो ते पाहून पाहून करायचं। म्हणून संतांची या वाटे, पण आपण म्हणतो फक्त वारीला जाणं ही संतांची वाट पाहतो आपण, तसं नाही। संत जे सांगतात, जे आचरतात ते ऐकावं। आपल्या गाव 48 वारं अध्यात्म म्हणजे काय तर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत संपूर्ण प्राण्यांच्या शरीरात स्थित आहे हे लक्षात ठेव। मग ज्याप्रमाणे तुझ्या शरीरात स्थित आहे त्याप्रमाणे दुसऱ्याच्याही शरीरात स्थित आहे ते। मग तू आणि तो मच्छर, तू आणि तो 4 पायाचा प्राणी हा वेगळा नाही। म्हणून कोणत्याही जीवाचा मत्सर न घडो। आपलं तर बुवाची धमाधमी आणि अध्यात्म ज्ञान बुवांची धमाधमी चालते। याला कसं हाणून पाडायचं जुगलबंदी चालते। लक्ष द्या, अध्यात्म नाही हा। जर सगळ्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू सारखे आहे तर कोणाचाही ईर्ष्या, राग, द्वेष आणि वैर। आता आम्हाला इतकं कडक का बोलावं लागतं तर त्याच्यात आहे ते तसं तर तसं सांगावं लागतं। हे कोणाला उद्देशून नसतं। ह्याच्याकरता कोणीतरी एक स्रोतात समोर धरून ठेवावं लागतं। पहिल्या प्रथम भाटिया आणि सोनारबुवा होते, मग त्याच्यानंतर सोनार नाना होते, त्याच्यानंतर भोरटक्केरायसोबत, भोरटक्केरासोबत कावळे गुरुजीला 4 गुलाम गेले। असं कोणाला तरी असं धरून सांगावं लागतं।
की अध्यात्म हा संपूर्ण जगतामध्ये पंचभूतमय आहे आणि पंचभूतांची उत्पत्ती ही परमेश्वरापासून आहे आणि पंचमहाभूतामध्ये लय आहे. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव सुद्धा एक दिवशी लयाला जाणार. जो सृष्टीकर्ता आहे तोही लयाला जाईल. शुकदेव आणि पुन्हा विचार महाराज कळालं आता की संपूर्ण जग व्याप्त या पंचमहाभूतानं आहे. ते पंचमहाभूत ईश्वरानं निर्माण केले आणि तो ईश्वर माझ्यात आहे. त्याचं उत्तर सोपं आहे, हृदयस्थो जनार्दन. मग जर रात्री झोपताना दृष्ट स्वप्न पडत असतील तर ते कोणाला पडताय, शरीराला का तुम्हाला? हा, म्हणून ज्ञानी लोक शरीराकडे लक्ष नाही देत. आपली बुद्धी फक्त ईश्वराकडे कशी वळेल याच्या प्रयत्नात राहतात. म्हणून समर्थांनी लिहिलंय, देह दुःख होता वेगेची पडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. म्हणून महाराज शरीराचे अवयव न्यूनकाधिक पंचमहाभूताशी संपर्कात आहे. हे ओळखायचं कसं? शरीरामध्ये इंद्रिय व त्यांचे गुण हे कोणकोणते आहे हे पंचमहाभूत जाणायचे कसे? शुकदेव म्हणतात, राजा या विषयामध्ये मी तुला क्रमानं प्रतिपादन करतो. तू आता एकाग्र चित्ताने ऐक, म्हणजे काम होईल. शब्द हा श्रोत्रियेंद्रियाशी संबंध आहे. शरीरावर संपूर्ण जेवढे छिद्र आहेत आणि जेवढे शब्द आहेत ते आकाशातून उत्पन्न झाले आहे. म्हणजे श्रवणेंद्रियामुळे, आता त्याचं उदाहरण सांगतो, आकाशात कडाकडे वीज चमकली की आपलं शरीर असं करतं. आपणच नाही, पशु पक्षी जीव जंतू, चार पायाचे प्राणी, वाघ सुद्धा कुठेतरी घुसतो, सिंह घुसतो. हत्तीला जागा मिळत नाही त्यामुळे तो कुठेतरी झुडपाच्या जवळ जातो. त्याला त्याची गोवा केवढी लागेल त्याला, म्हणून त्याची कातडी ईश्वरानं जाड केली आहे की ते तो सहन करू शकतो. त्याला क्रोध येत नाही. तो समेट घालणारा प्राणी आहे म्हणून गणपतीचं मान त्याची आहे, समेट घालतो तो. अरण्यामध्ये सुद्धा वाघ जर बेजार झाला तर वाघाला सुद्धा मदत करतो, सिंहालाही मदत करतो. पण हे टुक्कार असे आहे की त्याच्या डोक्यावर उडायला जात आहे. बरं, तसं पाहिलं तर देवीचं वाहन आहे सिंह सुद्धा. भगवान शंकराचा नंदी आहे. दोन्ही एकमेकाचं वैर आहे. म्हणून ते म्हणतात की आकाशाचा संपूर्ण छिद्राशी संबंध आहे. आता प्राण, चेष्टा आणि स्पर्श याची उत्पत्ती जो आहे, आपला जो प्राण आहे आणि त्याची जी हालचाल आहे आणि तो जो स्पर्श आहे हा वायूपासून उत्पन्न झाला आहे. रूप नेत्र हे जठर नल म्हणजे अग्नीपासून निर्माण झाले. आणि रस, रसना आणि स्नेह हा पाण्याचा गुण आहे. गंध, नासिका आणि शरीर हे भूमीचे गुण आहेत. वास कोणाला येतो? नाकाला. गंध कोणाला येतो? नाकाला. स्पर्श कोणाला वाटतो? हाताला. म्हणून ते म्हणतात इंद्रियासह पंचभौतिक विकार तयार होतात. जसं आता हे शब्द आहे बघा की आपण एखाद्या मोठ्या माणसाविषयी किंवा एखाद्या वयोवृद्ध स्त्रीशी असे दोन शब्द वापरले तर हे शब्द आपल्या कानात कसे येतात? किंवा या स्त्रीचा आणि आमचा प्रेमाचा संबंध आहे. आता प्रेम हा शब्द काढला की सर्वसाधारण लोकांच्या डोक्यामध्ये पण एकच विषय असतो,
मग त्यात तिथे शब्द काय वापरायचा, आम्ही जीवस्य कंठस्य आहे, म्हणजे कोणाला समजा येतो का, म्हणून हे शब्द असे आहे. म्हणून बऱ्याच लोकांना मनात काही नसतं पण शब्द वापरता येत नाही. हे आमच्या जिव्हाळ्याचे आहे बा. आता हा शब्द आणखी जीवस्य कंठस्यपेक्षा सोपा गेला, जिव्हाळ्याचे आहे. जिव्हाळ्याचं कोणी असू शकतं. नौकरसुद्धा वसंतदादा दवाखान्यात आजारी होते. आता ही शालिनीताई मंत्री होती, ते तिकडे राज्यपाल होते, तिकडे आजारी असताना कोण राहिले त्यांच्याजवळ, त्यांच्याजवळ नारायण नावाचा नौकर होता. तर दादाने शेवटी नारायण शब्द नौकरामुळे म्हटला वसंतदादा. म्हणजे मला त्यावेळेला आजामेळाची आठवण आली की खरोखरच या बाकीच्या पोरांपेक्षा आणि त्या बाईपेक्षा तो नौकर त्यांच्याजवळ राहिला म्हणून त्याचं नाव नारायण होतं. त्याला नारायणरावाने त्यांनी हाक मारला दादांचा, तो पोचला दादांचा प्राण गेला. वसंतदादा राजकारणाशी संबंधित मनुष्य, देवाला मानत होते, मानत नव्हते असे नव्हते. एकदा काय झालं, पंढरपुरामध्ये कैकाडी महाराजांनी दुष्काळ पडला, त्या दादा मुख्यमंत्री असताना. तर कैकाडी महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही गुरं आणून पंढरपुराच्या आजूबाजूला ठेवून द्या, मी पाहतो. ट्रक चारा आणायचे आणि टाकायचे. मग थोडंसं निसर्ग कैकाडी महाराजांनी कुठे यज्ञ ठरवला, 108 यज्ञ करायचे वेळात. तर हे सगळे जे युक्तिवादी होते हे आडवे पडले. यज्ञ कशाला करता, आणि ते तीळ जाते नामुक जाते. विषय निघाला विधानसभेमध्ये. दादा म्हणे झालं सगळ्यांचं बोलून, मी बोलू आता. विरोधी पक्षाला बोलायचं, कोणाला कोणत्या पक्षाला बोलायचं आहे, कोणत्या काही म्हणजे झालं उभा राहिला. ज्या वेळेला एवढे गुरं दुष्काळात मरत होते तेव्हा हे पक्षवाले कुठे गेले होते? तेव्हा कोणी गेलं का कैकाडी बाबाला की माझे 100 रुपये घ्या पेंडी टाका? नाही ना, म्हणजे नाही. आता जो बोलेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये ठेवलं म्हणजे संपला. एकही पंढरपुरामध्ये गोंधळ घालायला गेलं नव्हतं. याला म्हणतात मुख्यमंत्री. असं आहे. एकदम यज्ञाला स्वतः हजर राहिले, पूर्णावती स्वतः बोला तर खरे म्हणजे तुम्ही हे शब्द जे वापरले. कोणी गेलं होतं का दुष्काळात त्यांना मदत करायला? त्यांनी एवढे गुरं चारले, त्यांची देवावर श्रद्धा आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाणी पडेल आणि पुन्हा चारा उगवेल, गुरं ढोरं सुखी राहतील. आणि खरंच त्या वर्षी चारा चांगला उगवला, धान्य भरपूर आलं आणि पुन्हा दादाने तोच शब्द सांगितला. जाऊन बसले तिथे यज्ञामध्ये, असं नाही कोण एक त्याला नेतृत्व आणि हे स्वच्छ लागतं. कोणत्याही पक्षाचे असं हे स्वच्छ लागतं. आपण करत नाही ते करत नाही, दुसरा करतो त्याला विरोध करायचा, तुम्हाला काय अधिकार आहे? इतकं कणखर नेतृत्व असतं काही लोकांचं. शब्द कसे वापरले बघा, सगळ्यांचे तोंड आणि खरोखर त्यांचा एवढा त्याग आहे. कैकाडी महाराजांचं सगळं प्रदर्शन बांधून ठेवलं आहे आणि स्वतः कुठे राहत होते? झोपडी. उलट सगळ्या वारकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. हे कापसाच्या गादीवर झोपत नाही, फॉर्मची गादी मागवतो महाराज, असं आहे. असं होतं ते. हे त्यागी पुरुष जे असतात ना, विरक्त विरागी, त्यांना हे ज्ञान सगळं असतं. म्हणून इंद्रियांना पंचभौतिक विकार दाखवलेले आहे. आता स्पर्श वायूचा, रस जलाचा, रूप तेजाचं, शब्द आकाशाचा आणि गंध भूमीचा. म्हणून आपल्या शरीरामध्ये असे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे.
याचा संबंध आपल्याशी आहे. मग आता जर पृथ्वीचा संबंध आपल्याशी, भारतीय लोक काय म्हणे, न बोलणारे जमिनीचे पाया पडतात असं. हे ज्ञान कोणत्याही धर्मात नाही आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे जे शरीराचं, आत्म्याचं आणि जीवाचं ज्ञान कोणत्याही धर्मात नाही, हे कळायला पाहिजे तुम्हाला. हे जे बाकीचे आचार्य झाले ना, हे सुद्धा याच्यात अपुरे आहे. शंकराचार्याला सोडून कोणीच पूर्ण नाही असं आहे. म्हणून कोणतं कार्य काय करावं हे कळालं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, कर्ममार्गामध्ये सुद्धा काही गोष्टी सांगताना कोणत्या करायच्या हे समजलं पाहिजे. त्या योगाने कर्म करतात. हल्ली सगळे लोक कर्ममार्गामध्ये लक्ष्मीचाच वापर करतात आणि त्यामुळे ते फळ मिळत नाही. त्यामुळे ते फळ मिळत नाही. शेतकऱ्यानं मला धान्य पिकू दे असंच म्हणायचं, पण अति धान्य पिकलं म्हणजे भाव काय होतो असं आहे. सगळीकडे जर केळी खूप झाली तर भाव काय होईल असं. हे आपल्या लक्षात नाही येत. आता पहा, शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून अपक्व फळ काढून लगेच बाजारात आणून टाकतो तो. एवढा गोटे टरबूज, डांगर अपक्व. कारण काय करेल, मजुरी द्यायला पैसे नसतात. परिस्थिती निर्माण करतो. जर तो धनिक असता तर पक्व होऊ दिले असते, मग पैसे कमवले असते. द्राक्ष सुद्धा तुम्ही बघा, अपक्व येऊन जातं, पक्व होते. कारण काळच माणसाला बदली करून टाकतो. म्हणून त्यावेळेला आकाशगंध भूमीचं कार्य, कासव ज्याप्रमाणे आपलं शरीर फैलवतं आणि पुन्हा एकत्र करतं, त्याप्रमाणे माणसाने शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श हे आवर्ते घ्यावे. हे आवरले पाहिजे. नाही तर सून सुद्धा म्हणते, बाबा एवढे म्हातारे झाले पण काय चटोरे आहे. चटोरे म्हणते ती नाचते तिकडे कोपऱ्यात जाऊन. याकरता आपल्या माणसाला आपण वाढलं पाहिजे. हे बाईला समजलं, तिथं म्हणते माझं वाढायचं काम नाही, आता करते त्यांच्या सोना. हे आपल्या माणसाची किंमत कमी व्हायला हे कोणाला समजायला पाहिजे. आपणच किंमत दिली नाही माणसाला की वरून काय शिल्लक, हे लक्षात घ्या. त्यांना तसं चालत नाही, नीट ठेव, नाही तर मी करते. नाही केलं तर नाही केलं, सोडून द्यायचं. पण आपण करायचं कुठपर्यंत, जोपर्यंत होतो आहे. नसेल त्या माणसाचं नशीब पुढे. पण आपलं कर्तव्य नाही सोडा. माणसाने सुद्धा समोर उभं राहायचं आणि आपल्या स्त्रीकडे लक्ष ठेवायचं. म्हणून स्वरूप कळायला पाहिजे आपल्याला. त्यावेळेला आपण या विषयांचं समेट घातलं पाहिजे. कारण बुद्धी ही गुणाकार आहे आणि स्वरूपाकार आहे. बुद्धीला काय आवडतं, गुण. काय सुंदर चित्र आहे होय रामाचं. बुद्धीने काय केलं, त्याच्यातली सुंदरता बुद्धीने घेतली. आणि गुणाकार आहे, गुण घेतले आणि बुद्धीला रूप कळतं. म्हणून बुद्धीमध्ये गुण येण्याकरता इंद्रियांचं अस्तित्व हे आवडतं गेलं. पण किती इंद्रिय बुद्धीत आहे, 5च इंद्रिय. जे ज्ञानेंद्रिय आहे ते बुद्धीला मदत करतात. हात कर्मेंद्रिय आहे, बुद्धी हाताला सांगते की ते कर. पण द्राक्ष चांगले आहे, डोळे बुद्धीला सांगतात द्राक्ष चांगले आहे. दुधाचा खमंग वास आलाय, कोणी
तर आमचा गौरव कोणीच बोललं नाही, गौरव बोललं दूध छान होतं म्हणे आता. कारण ती चव सांगते. सगळ्यांनी घेतलं नाही असेल, पण कोणी चव नाही घेतली, त्याने चव घेतली. आत्ताचं उदाहरण आहे. आणि कोणत्याही गोष्टीची चांगले बोलावं हा धर्म आहे. चांगल्या गोष्टीचं चांगलं बोलावं हा धर्म आहे. म्हणून बुद्धीचा अभाव आहे तिथे अस्तित्व शिल्लक राहत नाही. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. ही जर भगवंताकडे राहिली तर मग हिला भीती नाही. म्हणून नाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात, साधा वया सीता सुराम लग्न. म्हणजे आत्मा आणि बुद्धी यांचं लग्न लावलं म्हणजे सीताराम यांचं लग्न आहे. म्हणून आत्मा या रामा निज बोधा या रामा. बोध कोणाला होतो? बुद्धीला. आणि बुद्धी कोण आहे? बुद्धिदाता नारायणू. बुद्धिदाता हा नारायण आहे. मग का हो असत बुद्धी? हो, तुमचं कर्म असेल तर तुम्हाला असत बुद्धी होईल. आत्ता मला एक प्राध्यापकाने प्रश्न विचारला, म्हणजे 15 मिनटं झाले. इंजिनिअरिंग कॉलेजचे 2 आहेत किंवा आपण कर्म करतो, सगळं करतो, पण हे काही दिवशी असं सुटून जातं आपल्याकडून परमार्थ. त्याला काय कारण आहे? म्हटलं त्याला कारण मागच्या जन्माचं दुश्चित प्रारब्ध. चांगलं आणि दुश्चित याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. जेव्हा दुश्चित येतं त्यावेळेला हे सुटून जातं आपोआप. चांगले विचार सुटून जातात. काय होईल, कसं होईल, आपलं कसं होईल, आपलं काय होईल, असे अनेक वाईट विचार येतात. त्यावेळेला काय करायचं? म्हटलं त्यावेळेला नेमका सत्संग करायचा, कारण ते बुद्धी देता विचार. मग ते बुद्धीतले कुसंगे नाडाला साधू ऐसा. बुद्धी कुसंगानं नाडली जाते. म्हणून बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. ते पाहायचंच नाही, ते ऐकायचंच नाही. आता घरात काय तुम्हाला मी गेल्यावर जर टेलिफोन आणला ना, काय कोणाची उपाधी आहे कोणाचं, सगळ्यांना म्हणतो कोणाची कोण घरातला माणूस गेलेला असतो बाहेर, तो फोन करतो मी 10 मिनटं उशीर राहील. तर बाकीच्यांना काय वाटतं, आपल्या घरातल्या लोकांचा बी कंटाळा करतं फोन द्याय, काय माणसं आहे. आता बरोबर आहे ना, काय भाऊ घेऊन येताना असं करतो मी त्याला, मग तो असं सांगून देतो मला. बाहेर गावचा कोणी माणूस आहे त्याची हाती गट, गावातल्या गावात सगळे टाळाटाळी करायची, फोनवर बोलायचं. काय त्याला नमस्कार हो नको, दक्षिणा नको. हा महाराज आमच्या घरचे आहे ना बाबा, तुम्ही काय बोलता? हा बिलकुल. या आणखीन थँक्यू म्हणता. बरं ते ना कधी मोडतं सांगितलं, पण तो थँक्यू म्हटलं चूक तुझ्या तोंडावर. कोणाला थँक्यू म्हणायचं? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला असं बोलायचं, पण कोण शिकवेन? आता तूच पोरींना शिकवतो, म्हण थँक्यू. नाडावांना थँक्यू, नमस्कार कर. थँक्यू म्हटलं की कोणी आशीर्वाद देणार, आणि तुम्हाला आशीर्वादाची गरज, कारण आईबापांची सेवा नाही, त्यामुळे आशीर्वादाचं महत्त्व नाही. उत्तर पाहायला घेत आहे. जर सेवेचं पुण्य असतं तर आशीर्वादाची भावना टिकली असते. म्हणून ते म्हणतात बुद्धीला समेट घडवलं पाहिजे, कारण बुद्धी ही इंद्रियांच्या रूपात होते. म्हणून इंद्रिय अस्तित्वात असतात, पण 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन आणि 7वी बुद्धी आणि 8वं क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, हे 8 तत्व हे दिसत नाही, पण यांचा निश्चय बुद्धी करते. म्हणून क्षेत्रज्ञ बुद्धीच्या साह्याने कळेल. सत्व, रज आणि तम हे 3 गुण मनाला उत्पन्न करतात. तुमच्यात सत्वगुण असेल
तर तुमचं मनामध्ये विकल्प किंवा भय किंवा चिंता निर्माण होत नाही. रजोगुण असेल तर तुमच्या मनामध्ये हव्यास, आनंद आणि द्रव्य, अहोरात्र द्रव्याची चिंता. आणि तमोगुण असेल तर मात्र बेचैनता. आणि मग ती बेचैनता घालवण्याकरता समुद्र मंथनातलं शेवटचं रत्न ते तुमच्या हाती लागलं की काम झालं. असं ते रत्नच आहे समुद्र मंथनात. अमृत देवान करता दिलं आणि दानवान करता ते दिलं. त्याच्या आधी जातो तो मानव सुद्धा दानव बनतो. मानव सुद्धा दानव बनतो. म्हणून कार्याच्या द्वारानं हर्ष, प्रेम, आनंद आणि समता आणि स्वस्थ चित्ताचा विकास होतो. आपण जे कार्य करतो आनंदाने जर करायला घेतलं, जसं पूर्वीचे लोक म्हणत चाललं रे हातोहात करून टाकून काय लावलं आहे, काय कोणाची वाट पाहता, म्हणजे हर्ष व्हायचा आणि सगळे आनंदाने कामाला लागून जायचे. त्याप्रमाणे असं केलं की आपलं चित्त स्वस्थ होतं आणि आपला विकास होतो. समजायचं आपल्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे. आता अभिमान, असत्य भाषण, लोभ आणि मोह, असहनशीलता हे रजोगुणाचे चिन्ह आहे. आणि मग मोह, प्रमाद, निद्रा, आलस्य, अज्ञान हे तमोगुणाचे फळ आहे. मग आपल्यात तमोगुण आहे का रजोगुण आहे, आपलं आपण पाहायचं. आपली सोडवणं करा आपण. याचं खेडेगावमध्ये मी उदाहरणं देत होतो. एका शेतकऱ्याला खूप जिवारी झाली. ते वासुदेव येतात सकाळी. शेतकरी वासुदेव खेड्यात सुद्धा चालले जात होते पूर्वी. वासुदेव आला, शेतकरी आंघोळ केले नाही, तुला लागलं तेवढं रासमधून घेऊन ये. या वासुदेवानं काय केलं, आपलं पागोटं सोडलं आणि त्या सगळ्या रासला गुंडाळलं. लागलं तेवढं घेऊन जा. आता हे शेतकरी दामू शेठ होते, धीरदार होते, ते काही असे उथळ नव्हते. ते म्हणे असं का, म्हणे वासुदेवा काही चिंता करू नको. माणसाला सांगितलं घरी जा, बाईला सांग 12 भाकरीन, बोगनवर कढीन, बोगनवर भाजी. वासुदेव म्हणे का बरं, तेवढं खायचं आणि मग एवढं घेऊन जायचं. वासुदेवानं 3 पसा घेतला आणि रस्ता धरला. लक्षात आलं. भीक इतकी मिळेल का, भिकेला काही प्रमाण आहे ना, 3 मुठा, याच्यावरती दान नाही. केव्हाही समोरच्या व्यक्तीला पाहून दान दिलं जातं असं नाही. शिक्षण क्षेत्रात असेल तर लाखो रुपये देता येतात, कारण त्याचा विकास होणार आहे. आरोग्य खातं असेल तर तिथे लाखो रुपये देता येतात, त्याचा विकास होणार आहे. जिथे पैसे पडून राहतील त्याचा विकास होणार नाही. त्या दानामध्ये थोडासा फरक येतो. पहा तुम्ही मोठमोठे संत दवाखाने गावर काढून ठेवतात, तलाव गावर बांधतात. लक्ष द्या तुम्ही. त्याचं कारण आहे तो विकासाचं ध्येय आहे. राष्ट्रामध्ये नेहमी काय झाला पाहिजे, विकास. असं आहे. आपण विकासाच्या नावाखाली बकास, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, शुकदेव सांगतात गुरु महाराज, कर्म करण्यामध्ये 3 प्रकार आहे आणि 3 प्रकारची प्रेरणा मिळते. पहिलं, मन नाना प्रकारचं भाव उठवतं आपल्या मनामध्ये, हे करू ते करू ते करू. आणि मग शेवटी काय म्हणतो, निकल गया तो मैं क्या करू, हे करू ते करू. काही करायला सुरुवात कर, पुढे रस्ता मिळेल तसं जायचं. काही लोकांचं माझं ध्येय फारच मोठं आहे, अरे पण आता ध्येयाचा काळ वेगळा आहे ना, असं आहे. मनोहर जोशी म्हणाले, मुख्यमंत्री, मला माझ्या शिक्षकांनी 7 वार लावून घेतले आणि मग मला दिवसभर काही काम नसतं म्हणे, अभ्यास करतो. तर हेडमास्तर म्हणे, का रे नुसतं बसून राहतो म्हणे, मग काय करू.
पेपर टाक. तर तू सकाळीच लवकर उठून पेपर टाकायचे आणि 11ला शाळेत जायचं. त्यामुळे मला कोहिनूर इन्स्टिट्यूट काढायची बुद्धी झाली म्हणे, नाही तर झाली नसती. ती रिकामं बसलं चांगलं. असे मोठ्या लोकांची उदाहरणं असतात. त्या शिक्षकाने पेपर टाकायला लागले, त्यामुळे ती बुद्धी वाढत गेली आणि आज कोहिनूर इन्स्टिट्यूट जगामध्ये प्रसिद्ध आहे. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे की काहीतरी करत राहिलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजाचा अभंग म्हणायचा, उद्योगाच्या घरी आपण मी तर पेपर वाटू एवढं क्वालिफाईड माणूस. काय क्वालिफाईड आणि काय सुशिक्षित बेकार आहात तुम्ही, तुम्हाला काहीच किंमत नाही. काय आहे सुशिक्षित? गव्हर्नमेंटचं वाक्य आहे ते का आपलं थोडंच आहे. आईनं बेकार म्हटलं तर लगेच घरातून चालला जातो. आणि गव्हर्नमेंट रोज बेकार बेकार म्हणतं तरी ऐकत नाही. विचार करा, तोच बेकार शब्द घरातला आवडत नाही, गव्हर्नमेंटचा आवडतो. लक्ष. कारण ज्ञान असून प्राप्तीचं साधन नाही आहे म्हणून बेकार आहे. पण नाव आहे सुशिक्षित. म्हणून बुद्धीनं निश्चय करायचा आहे. हृदयाची अनुकूलता बुद्धीनेच येते आणि विचार बुद्धीमध्येच येतात. हृदय आणि बुद्धी ही कर्माला प्रवृत्त करते. आई सुद्धा म्हणतात, का रे आम्ही सगळे काम करतो, तुझं हृदय काय कठोर आहे रे, काही वाटत नाही तुला काम करावंसं. हृदयाला कठोरता येऊन जाते. म्हणून हृदय कसं पाहिजे, कोमल. असं फंक्शन आहे त्याचं. म्हणून दया आली पाहिजे. मग प्राणीमात्रांविषयी दया, मनुष्याविषयी दया. प्राणीमात्रांची दया आणि मनुष्याच्या दयेमध्ये फरक आहे. कारण मनुष्याची श्रेष्ठता सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने काय सांगितलं, बाकीचे लोक मच्छर मरू नये म्हणून तोंडाला फडकं लावून घेतात. आपण म्हणणार नाही, त्याला मार आणि रोज अग्नीत त्याच्या नावाने 5 आहुती टाक, म्हणजे पाप लागणार नाही. ते मच्छर मारायचेच नाही म्हणजे कसं काय होईल. म्हणून शास्त्र सांगतं, डेकून मच्छर दळण कांडण याच्यामध्ये होणारी हिंसा, भूपतये नमा, भुवनपतये नमा, भूतानाम पतये नमा. शेतकरी ते करत नाही. एक तुकड्यावर भाकरी ठेवतो टाकून देतो. मुंग्या खावत कोणी खावत, पण तो टाकतोच. हे पण असं करतात. समजलं कोण हे असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, विषयाचं ग्रहण करणारी बुद्धी विकृत आणि नाना रूप धारण करणारी बुद्धी सुकृत. इंद्रियांना दृष्टीनं स्वाद मिळतो. उदाहरणार्थ तुम्हाला भाजीचा वास आला, तुम्ही काय करता, एकदम टॉप नुसतं वासाने सांगून टाकलं तुम्ही भाजी टॉप झाले. तेच गावरानी तुपाचा शिरा त्या क्वार्टरमध्ये होत असला आणि त्याचा वास खिडकीतून इकडे आला तर इथे येतो सुगंधम. कारण तो सुगंध आहे, तो वाऱ्याबरोबर जातो. दुर्गंध सुद्धा वाऱ्याबरोबर जातो. म्हणून सुगंध आणि दुर्गंध याचा वायूशी संबंधित आहे. वायू आणि स्पर्श हे सगळे जे आहे, रस शब्द रसरूप गंध आणि स्पर्श, हे असे सगळ्या शरीरांच्या. पण तुम्ही प्राण्यांना सुद्धा वास आला की बरोबर तिकडे पळतात. अरे वास आला त्याला. कुत्र्याला चोराचा वास येतो, बरोबर भुकेल तो. आणि एक भुकलं सगळे लाईने वळत. आपल्याला संत एवढे ओरडून गेले पण आपण ऐकत नाही. असं आहे. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि या गोष्टी जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला रसस्वाद काय इंद्रियांचा हे कळत नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपामद केले, परिणाय घडली सेवा. 6 पडवले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणार ठेविला.
भोजना मागती तुपभावशे पडिला विसर स्वप्ना काही कळे उपधनांतराय म्हणून या काय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण बाबाजी आपले